नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग आपल्याला खूप आतुरतेने बघायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सायली आवडत असेल तर चैनलला सबस्क्राईब करून हा भाग पूर्ण बघा. स्वतः रविराज किल्लेदार या सगळ्या प्रकरणात जातीने लक्ष घालणार आहेत आणि प्रियाचा मोठा भांडाफोड करणार आहेत. ते अर्जुनला निर्दोष सोडवणार असून प्रियाविरुद्ध असा काही निर्णय घेणार आहेत ज्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसेल. आता हे सगळं नक्की कशा पद्धतीने घडणार आहे ते पाहूया. प्रिया आता वकिलाला भेटायला आलेली असते. ती बोलते, तुम्ही महिप्त शिखरेला माझं सत्य सांगून अजिबात बरोबर केलं नाही. मी तुम्हाला पैसे दिले होते ना. तेव्हा वकील म्हणतो, मॅडम, मग मी काय करायचं होतं? त्याने माझ्या गळ्यावर सुरा ठेवला होता, मग मी माझा जीव द्यायचा होता का? प्रिया चिडून बोलते, ठीक आहे, पण तुम्ही माझ्याकडून फी तर घेतली आहे ना. पण माझं कामच केलेलं नाही. आणि आता जर तुम्ही माझी फी परत करू शकत नसाल तर त्या बदल्यात तुम्हाला माझी दुसरी केस घ्यावी लागेल. तुम्हाला शांताची केस घ्यायची आहे आणि अर्जुन सुभेदाराच्या विरोधात ती लढायची आहे. वकील घाबरतो आणि बोलतो, मॅडम, पण ते तर तुमचे दीर आहेत ना. आणि तुम्ही तुमच्या घरच्यांच्याच विरुद्ध. प्रियामध्येच तोंड उघडते आणि बोलते, बघा, तुम्ही आमच्या घरगुती भानगडीत पडू नका. मी हे सगळं कशासाठी करते याच्याशी तुमचं काहीच देणघेणं नाहीये. तुम्हाला फक्त आणि फक्त अर्जुन सुभेदार विरुद्ध केस लढायची आहे. विषय संपला. इकडे महिप्त आणि नागराजला अर्जुनला जेलमध्ये टाकल्याची बातमी समजते. महिप्त म्हणत असतो, मला तर विश्वासच बसत नाहीये की ही प्रिया इतकं काही करू शकते. इतकी वर्षे जी गोष्ट आपल्याला जमली नाही ती हिने करून दाखवली. ही जर अर्जुन सुभेदारला जेलमध्ये पाठवू शकते तर आपलीही वाट लावू शकते. हिचा आत्मविश्वास जर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बदलला तर आपल्याला कायमची जेलची हवा खाण्याची पाळी येईल. त्यावर नागराज बोलतो, ते तर आहेच, पण यावेळेस प्रियाने जे काही केलंय ते आपल्या पथ्यावरच पडलंय. अर्जुन अडकला म्हणजे त्याची बायको सायली त्याला सोडवण्यात अडकून जाईल. तिचं आपल्यावरून लक्ष विचलित होईल आणि मग आपल्याला इथून बाहेर पडायला मार्ग शोधण्यास मदत होईल. त्यामुळे अर्जुन सुभेदार जेवढा काळ जेलमध्ये आहे ते आपल्यासाठी चांगलंच आहे, असं म्हणत दोघेही हसू लागतात. इकडे सायली अर्जुनला भेटायला आलेली असते. सोबत अश्विन, चैतन्य आणि रविराज सुद्धा असतात. सायली रडत म्हणते, अहो, तुम्ही काळजी करू नका. आम्हाला चांगलंच माहीत आहे की तुम्ही निर्दोष आहात. तुम्ही कधीच कोणाचा खून करू शकत नाही. आम्ही काहीतरी करू आणि लवकरात लवकर तुम्हाला इकडून बाहेर काढू. आम्ही तुम्हाला इथे राहू देणार नाही. तेव्हा रविराज बोलतात, सायली, तू धीर धर. आणि अर्जुन, मी शर्थीचे प्रयत्न करेन आणि तुला सोडवेन. हा रविराज किल्लेदारचा शब्द आहे, लक्षात ठेव. पण अर्जुनला मात्र पूर्ण संशय आलेला असतो. तो बोलतो, सीनियर, मला असं वाटतंय की हा साधा केसचा प्रकार नाहीये. तो इन्स्पेक्टर माझ्यावर आधीपासूनच खुन्नस ठेवून होता आणि म्हणूनच त्याने हा सूड उगवलाय. यात नक्कीच काहीतरी काळबेरं आहे जे तुला शोधून काढायचं आहे. तेव्हा रविराज म्हणतात, काय इन्स्पेक्टर? अर्जुन, तू आता निश्चिंत राहा. त्याने चुकीच्या माणसाच्या शेपटीवर पाय दिलाय. आता हा रविराज किल्लेदार कोर्टात नाही तर थेट मैदानात उतरणार. आता बघ मी काय करतो ते. दुसऱ्या दिवशी रविराज असा काही मास्टरस्ट्रोक मारतात की विचारायला नको. ते थेट पोलीस कमिशनरच्या ऑफिसमधून सर्च वॉरंट काढतात आणि चैतन्याला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये धडकतात. त्यांच्या हातात काही फाईल्स असतात. ते म्हणतात, इन्स्पेक्टर, हे घ्या शांताचे पोस्टमार्टम रिपोर्ट जे एका सस्पेंडेड डॉक्टरने बनवले आहेत. आणि हे घ्या पोलीस कमिशनरचे पत्र. तू माझ्या जाव्याला
अर्जुन सुभेदारला एका खोट्या केसमध्ये अडकवलंस ना? इन्स्पेक्टर बोलतो. नाही नाही सर, तसं काही नाहीये. रविराज सरळ त्याची कॉलर पकडतात आणि बोलतात, एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आम्हाला कळून चुकलंय की शांताची बॉडी मॉर्च्युरीमध्ये नाहीये. ती कुठे आहे आताच्या आता सांग. नाहीतर पुढच्या 5 मिनिटात तुझी वर्दी आणि तुझा जीव दोन्ही मी घेईन. बोल, कुठे ठेवले तिला? मग तो इन्स्पेक्टर तोंड उघडतो आणि सत्य सांगतो की शांताला सरकारी पोलीस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं आहे. अर्जुनमुळे तो सस्पेंड झाल्यामुळे त्याने सूर उगवण्यासाठी हे सर्व केलं होतं, अशी कबुली तो देतो. रविराज आता सायली आणि चैतन्याला शांताकडे जायला सांगतात आणि तिला थेट घरी घेऊन यायला सांगतात. दोघे हॉस्पिटलमध्ये जातात, तर शांता बेडवर बेशुद्ध असते पण जिवंत असते. सायली रडत म्हणते, शांता मावशी, ओ शांता मावशी, डोळे उघडा ना. जेव्हा शांता डोळे उघडते, तेव्हा सायलीच्या जीवात जीव येतो. तिला कळून चुकतं की अर्जुन आता सुटणार. घरातली सगळी मंडळी रडत असतात. प्रिया इतकी नाटकं करत असते की विचारू नका. ती म्हणते, मला नाही वाटत आता अर्जुन सुटेल, कारण त्याच्यावर खुनाचा आरोप आहे. अशा आरोपात फक्त तारखा मिळतात, कैद्याला सोडत नाहीत. आई, आता तुम्ही अर्जुनशिवाय जगण्याची सवय करा. तेवढ्यात दारावर जोराची लाथ पडते. दरवाजा उघडतो आणि समोर अर्जुन, सायली, रविराज आणि त्यांच्या मागे शांता असते, जिच्या डोक्याला आणि पोटाला पट्टी बांधलेली असते. कल्पना जोरात ओरडते, अर्जुन, माझं बाळ परत आलं, असं म्हणत ती त्याला मिठी मारते. प्रताप बोलतो, अर्जुन, तुला बेल कशी मिळाली? तू सुटलास कसा? आणि ही शांता? ही तर मरण पावली होती ना. मग ही जिवंत कशी? हे दृश्य बघून प्रियाची अवस्था वाईट होते. तिच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो, जणू तिला 440 व्होल्टचा झटका बसला असावा. प्रिया घाबरत मागे सरकते आणि ओरडते, अर्जुन, तू सुटलास कसा? आणि ही शांता? ही तर मेली होती ना. तेव्हा अर्जुन प्रियाकडे भेदक नजरेने पाहत संतापाने बोलतो, का प्रिया? भूत बघितल्यासारखं का वाटतंय तुला? का स्वतःचाच प्लान तोंडावर आपटल्याचा धक्का बसलाय? तू तर मला फासावर लटकवण्याची पूर्ण तयारी केली होतीस ना. प्रिया स्वतःला सावरत खोटा आव आणते आणि बोलते, बाबा, प्लीज तुम्ही या अर्जुनवर विश्वास ठेवू नका. मला वाटतंय की हा सायली आणि अर्जुनचा नवीन काहीतरी डाव असणार आहे. ही शांता नाहीये, ही कोणीतरी डुप्लिकेट बाई आहे, कारण शांता तर मेली होती. मनात म्हणते, कारण त्या शांताला मी स्वतःच्या हाताने मारलं होतं. तेव्हा रविराज संतापाने ओरडतात, गप्प बस तन्वी. एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आता एक जरी शब्द खोटा बोललीस तर लक्षात ठेव, सायली आणि अर्जुन विरुद्ध काहीच बोलायचं नाही. तुझा डाव फक्त फसला नाही, तर आज तो कायमचा गाडला गेलाय. शांताताई, जे काही घडलं ते सगळ्यांना सांगा, इथे पोलीस सुद्धा आहे. तेव्हा शांता प्रियाकडे बोट करते आणि बोलते, हीच ती चेटकीण साहेब. हीच माझ्या घरी आली होती. हिने मला धमकावलं, मारलं आणि म्हणाली की अर्जुन, सायलीला मदत करशील, माझ्या विरुद्ध साक्ष देशील, असं म्हणत हिने मला खूप मारलं. पुढे ती म्हणाली की तुझं जिवंत राहणं माझ्यासाठी सुरक्षित नाहीये. तिने माझ्या पाठीत आणि पोटात सुरा खुपसला आणि मला मृत समजून अर्जुन साहेबांच्या गाडीच्या डिक्कीत टाकलं, जेणेकरून त्यांना खुनाच्या गुन्ह्यात अडकवता येईल. पण माझं नशीब बलवत्तर होतं. म्हणतात ना, ज्याला देव तारी त्याला कोण मारी, तसंच माझ्या बाबतीत झालं. मी जिवंत राहिले. प्रिया, आता तुला कोणीच वाचवू शकत नाही. तुला जेलमध्ये जाऊनच लागेल आणि कर्माची शिक्षा भोगावी लागेल. घरात पूर्ण शांतता पसरते. प्रताप आणि कल्पनाला मोठा धक्का बसलेला असतो.
अस्मिताच्या पायाखालची जमीन सरकते. कल्पना रडत पुढे येते आणि बोलते, नीच मुलगी. माझ्या निर्दोष अर्जुनला तू फासावर लटकवायला निघाली होतीस. स्वतःच्या दिराबाबत हे करताना तुला लाज कशी वाटली नाही? ज्यांच्या घरात राहिलीस त्यांच्याशीच गद्दारी केलीस. तुझ्यासारखी विषारी नागिण मी पाहिली नाही. अर्जुन शांतपणे बोलतो, इन्स्पेक्टर साहेब, आता वाट कसली बघताय? हिच्या हातात बेड्या ठोका. अटेम्प्ट टू मर्डर, खुनाचा प्रयत्न, फसवणूक आणि पोलिसांची दिशाभूल ही सगळी कलमे हिच्यावर लावा. 2 पोलीस आत येतात आणि प्रियाच्या हातात हातकड्या घालतात. प्रिया पूर्णपणे खचते. तिला कळतं की आपला खेळ संपला आहे. जाताना ती शेवटचा प्रयत्न करते, बाबा प्लीज मला वाचवा. मला माफ करा, मी तुमची तन्वी आहे ना. मला जेलमध्ये नका पाठवू. तेव्हा रविराज बोलतात, माझ्या तन्वीच्या नावाला तू कायमचा कलंक लावला आहेस. एका क्रिमिनल लॉयरची मुलगी असून तूच गुन्हेगार निघालीस. आजपासून तू माझी मुलगी नाहीस आणि मी तुझा बाप नाही. इन्स्पेक्टर, हिला घेऊन जा आणि खात्री करा की हिला जामीन मिळणार नाही. कारण कोर्टात हिच्या विरोधात सरकारी वकील म्हणून मी स्वतः उभा राहीन. रविराज प्रियाला धक्के देऊन बाहेर काढतात आणि इन्स्पेक्टरला तिला घेऊन जायला सांगतात. असा हा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला पुढील भाग बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.